रुईखेडच्या सोंगाची आराशी ऐकली की अंगावर काटाच येतो. वरून गाव असं चकाळेल राहतं असं वाटतं भांडणं होते काय. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी न भाऊ मामाचं आमचं झालं होतं खतरनाक मॅटर. आता मामानं यात्रेला तर बोलवलं खरी, पण खर्ची द्यायचं काही नाव घेत नव्हते. इकडून तिकडून पैसे द्यायला लागले, ते परत घेऊन टाकले. असं मोठं मॅटर सॉल्व्ह करून आहे ना आम्ही आलो होतो मंदिरात. सकाळी चालू होतो त्यामुळे ना यात्रा भरायला नेमकी सुरुवात झाली होती. पहिले तर पूजेचं ताट घेऊन घेतलं आणि मस्त मंदिरात येऊन आहे ना दर्शन घेऊन घेतलं. आता हेच जर संध्याकाळच्या टायमाला आलो असतो ना तर इथं उभं राहायला बी जागा नसती. मस्त आरामात दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आहे ना भाऊ आम्ही निघालो होतो बुलढाण्यात आल्यावर पहिले तर बँकेत आलो. तिथं सौरभचं काम होतं ते करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना सुपर शॉपवर आलो. तिथलं पण किरकोळ सामान घेणं होतं ते घेऊन घेतलं आणि लगेच निघालो घराकडं. घरी येऊन आहे ना मस्त फ्रेश गिश झालो. अरे बाप, मधातच साऊथचा हिरो दिसला. अरे मीच वाटतं. त्यानंतर आहे ना परत यात्रेत आलो. गर्दी कमी होती म्हणून परत एकदा दर्शन घेऊन घेतलं. मामाले म्हणलं तुम्ही किती काना फुका आणि किती झाडू मारा, माया मागची काही दलिंद्री जात नाही. त्यात मामा म्हणे तूच दलिंदरी. म्हणलं जाऊ द्या भाऊ, ही गोष्ट आहे ना आपल्या दोघातच ठेवा. त्यानंतर आहे ना मस्त जत्रातली दाबेली खाल्ली. आपलं कसं आहे जिथं जाऊ तिथं खाऊ आणि एवढ्यात भागलं नाही म्हणून महाप्रसादाचा बी लाभ घेऊन घेतला. रात्रीच्या टायमाला आहे ना भाऊ निघालं होतं देवीचा ताट आणि खरा मावले ना आता होता नुसता गुलाल फटाके आणि मेन म्हणजे हाताफड्याचा आवाज. हा आवाज ऐकून आहे ना एक वेगळीच ऊर्जा येते बुवा अंगात. मंदिरात ताट आल्यावर आहे ना भाऊ गावाची सगळी पब्लिक इथं येऊन बसती आणि याचं कारण म्हणजे मंदिराचा वर्षभराचा हिशोब सगळ्या गावाच्या समोर सांगितला जातो. आणि मेन म्हणजे पुढच्या वर्षीचे सोंगाची आराशी ना आता होत असती. आणि हाराशी बी साधी सुधी नाही बरं का. सुरुवातच 4 लाखापासून झाली. पहिले तर 4, मग 4.5, मग 5 आणि डायरेक्ट 6 वर येऊन थांबली. आणि त्यात गाव एवढं चकाळेल राहतं ना असं वाटतं भांडणं करतात काय. हाराशी झाल्यावर आहे ना फटाक्याचं खतरनाक सेलिब्रेशन झालं. चला भाऊ पार्ट 2 मध्ये एवढंच. बाकीचं सांगतो पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या फॉलो करून.